बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडीमध्ये एका शेतकऱ्यानं तब्बल 10 एकरामध्ये 150 टन कांद्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलंय। मात्र वाढतं तापमान आणि कोसळलेले बाजारभाव या दुहेरी संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। भाव वाढतील या आशेनं शेतकऱ्यानं कांदा साठवून ठेवला होता। मात्र वाढत्या पाऱ्यामुळे चाळीतला कांदा मोठ्या प्रमाणात कुजून चाललाय। उत्पादन खर्च, साठवणूक आणि मजुरी पाण्यात गेल्यामुळे आता शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच उरलेलं नाहीये। त्यामुळे शासनानं मदत करावी अशी मागणी शेतकरी कुटुंब करत आहे। आता सध्या कांद्याची परिस्थिती म्हणजे बाजारभाव तर खूपच कमी आहे। तर आम्ही कांदा साठवून ठेवला होता आणि तो पण आता लगेच पाणी आणि त्याला ते किडे लागलेले आहेत, म्हणून आम्ही मोलमजुरी करून परत कांदे निवडायला सुरुवात केली, साफ करून घेतोय आता। आणि तसं म्हणजे मेहनत जवळजवळ 10 एकराला आमचा भरपूर खर्च झालेला आहे। 11 ते 12 लाख रुपये 10 एकराला खर्च झालेला आहे। आणि तो पण आणि त्यातले 40% कांदा म्हणजे आमचा खराब झालेला आहे। आणि उर्वरित कांदा आम्ही म्हणजे सरकारला विनंती करते की शेतकऱ्याला काहीतरी बाजारभाव वाढवून द्यावा, म्हणजे उर्वरित कांदा आमचा चांगला जाईल।